I praise God for this wonderful opportunity again to speak through His word. आम्ही देवाचे आभार मानतो की त्यांनी ही संधी दिली की परत एकदा त्याच्या वचनातून संदेश देऊ शकतो. Dear church, as we have been studying Philippians chapter 2, प्रिय मंडळी, जसं आपण फिलिप्पियकरास पत्राचा दुसरा अध्याय शिकत आहोत, and now we are heading towards from verse 9 to 11. आणि आता आपण वचन 9 ते 11 हे शिकणार आहोत. But we need to think and go back to the foundation from where this church have been started. पण आपल्याला त्याच्या आधी परत एकदा त्याच्या मुळाकडे जावं लागेल, कुठून ही मंडळी स्थापन झाली आहे. Every Sunday we come together and when we study about this, प्रत्येक रविवारी जेव्हा आपण एकत्र येतो आणि या वचनांद्वारे शिकतो, we always think about where it has been started. आपण नेहमी हाच विचार करतो की ही मंडळी कुठून सुरुवात झाली. So that help us to understand what exactly Paul is talking about here. आणि ते आपल्याला मदत करतं की समजायला की पाऊल इथे नक्की काय सांगत आहे. And this is called exposition of the scripture. आणि याला म्हणतात उलगडा, वचनाचा उलगडा. And as we are doing that, आणि जसं आपण ते करत आहोत, we'll again go to Acts chapter 16. आपण परत एकदा प्रेषितांची कृत्य याच्या 16 अध्यायाकडे जाऊया. And we'll check how it has been started. आणि आपण पाहूया ते कसं सुरुवात झाली या मंडळीची. Acts chapter 16 and verse from 16. प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय and verse 6 from verse 6 we can see that. And when we see over here, आणि जेव्हा आपण इथे पाहतो, we see Paul and Silas were together. आणि आपण इथे पाहतो की पाऊल आणि सीला हे दोघे एकत्र आहेत. entered Macedonia. आणि ते मसुदोनिया प्रांतात प्रवेश करत आहेत. And they go directly to the Philippians. आणि ते फिलिप्पे इकडे जात आहेत या प्रांतात. And we have seen Paul's strategy whenever he enters any new city or new place, he always search for Jewish people. आणि आपण हे पाहिलं आहे की पाऊल नेहमी ज्या प्रांतात जातो तिथे तो यहुदी लोकां जिथे आहेत तिथे तो शोधत असतो यहुदी लोकांचा. And in the same way Paul went to the people, Jewish people where they gather together on a Sabbath day. आणि त्याच्यासारखंच पाऊल फिलिप्पे या प्रांतात जिथे यहुदी लोक एकत्र जमले होते शब्बाताच्या दिवशी तिकडे तो गेला. And it was on a river side. आणि ते समुद्र किनारी होतं. And we have seen Lydia over there. आणि आपण तिकडे लुदियाला पाहतो. And Lydia were there with other women sitting and listening to the word of God and worshiping. आणि लुदिया भरपूर साऱ्या स्त्रियांमध्ये ती बसलेली होती आणि देवाचे वचन ऐकत होती. This is Paul's strategy whenever Jewish people are around, he will go and talk to them about God. आणि ही पाऊलाची नेहमी एक स्ट्रॅटेजी असायची की जिथेही त्याला यहुदी लोक दिसायचे तिथे तो जाऊन त्यांच्यासोबत बोलायचा. And when we read verse 14, आणि जेव्हा आपण वचन 14 वाचतो, one who heard us was a woman named Lydia from the city of Thyatira, a seller of purple goods, who was worshipped of God the Lord, opened her heart to pay attention to what was said by Paul. तेव्हा थुवितिरा नगराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री जांभळी वस्त्रे विकणारी देवभक्तीर होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पावलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. So we have very focused about this word that the Lord opened her heart. आणि आपण या वचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे की देवाने तिचं मन प्रफुल्लित केलं. So when we read this, जेव्हा आपण हे वचन वाचतो, we know that Paul is talking to many women over there sitting and listening. आपल्याला हे कळायला पाहिजे की पाऊल खूप साऱ्या स्त्रियांना वचन सांगत आहे. But only God has opened the heart of Lydia. पण फक्त
देवाने लुदिया हिचं हृदय प्रफुल्लित केलं and she got attention what was said by Paul. आणि तिने पाऊलाच्या वचनाकडे त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं. And we see in further words, आणि आपण समोरच्या वचनांमध्ये she got baptized, आणि तिचा बाप्तिस्मा झाला and with her whole household. आणि तिच्या संपूर्ण घराचाही बाप्तिस्मा झाला. So the first members of this church is Philippians churches. तर सगळ्यात पहिले जे सभासद आहेत या फिलिपे या मंडळीचे ते आहेत Lydia and her whole household. ते आहेत लुदिया आणि तिचं संपूर्ण घराणं. Then after that she requested them to stay with them in their house. आणि त्याच्यानंतर तिने त्यांना आग्रह केला की ते तिच्या घरी राहतील. So they stayed. आणि ते राहिले. And again on the Lord's day, in coming days, they started going to the place where people gather together to worship the Lord. आणि तसंच नेहमी प्रभूच्या दिवशी ते लोक जिथे जिथे त्यांना यहुदी लोक दिसत होते तिथे ते जात होते आणि वचन सांगत होते. And we have seen further that there was a girl आणि आपण समोरही पाहतो की who was possessed आणि तिला भूत लागले होते. And she was claiming and gaining money to her owner. आणि ती भविष्य किंवा प्रॉफेसी करून जो आपला मालक आहे त्याला ती खूप धन मिळवून देत होती. And she followed Paul and us, as it says 170, and crying out, "This man are servant of the Most High God, who proclaim to you the way of salvation." She was saying the truth. वचन 17 मध्ये जसं लिहिलं आहे की ती पावलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने बोलली, ही माणसं पर देवाची दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. आणि ती खरंच सांगत होती. And verse 18 says this. She kept doing for so many days. Paul, having become greatly annoyed, turned out and said to the spirit, "I command you in the name of Jesus Christ to come out of her." And it come out and that very hour. आणि 18 वचन असं लिहिलंय की असे ते पुष्कळ दिवस करत असे. मग पाऊल फार अवस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हीच मधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. And when the owner saw that, her owner saw that, आणि जेव्हा तिच्या मालकाने ते पाहिले, he saw that their hope of gaining the money was gone. आणि त्याने पाहिलं की त्याचं जे धन मिळवायची त्याची आशा होती ती निघून गेली आहे. And he literally seized the Paul and Silas and he put them into the prison. आणि त्याने त्याच्यावर कारवाई केली आणि त्यांना तुरुंगात त्यांनी टाकलं. And now what was Paul doing outside, he started doing it inside the prison. आता पाऊल जे बाहेर करत होता तो आता तेच तुरुंगात करत होता. It was great faith, right? आणि आपण पाहतो तर खूप चांगला विश्वास होता. What he was doing outside, now he started doing inside. जो बाहेर करत होता तेच तो आत करतोय. So as we are Indians and many things are going around us which was causing our faith and the place. आणि आपण जसं भारतामध्ये राहतो आपण पाहतोय की खूप साऱ्या गोष्टी आपल्या विश्वासाच्या विरुद्ध चालू आहेत. And we are getting troublesome many times. आणि आपल्याला खूप त्रासही होतो. But when we see here what Paul is doing, पण आपण जेव्हा इथे पाहतो की पाऊल नक्की काय करतोय, it really encouraged our faith. ते नक्की आपल्या विश्वासाला प्रोत्साहित करतं. So what was Paul doing outside, he started doing inside. पौल जे बाहेर करत होता तेच तो आत करतोय. So what he was doing, let's read the word. पाहूया आपण तो काय करतोय. So verse 25. वचन 25. Before that, verse 24, it says, when he got the order, when the jailer got the order to put them into the prison, the jailer saw that and he does something, a different thing with these prisoners. आणि 24 वचनामध्ये असं लिहिले की जेव्हा आज्ञा झाली की पाऊल आणि सिलासला तुरुंगात टाकायचं आहे, तेव्हा जो जेलर होता त्याने काहीतरी वेगळी गोष्ट केली. I think the jailer is so obedient that when he heard this order, he has done some extra things with them. आणि आपण पाहतो की तो जेलर एवढा आज्ञाधारक होता की त्यांनी जसं त्याला ती आज्ञा भेटली तरी काहीतरी अजून वेगळं Verse 24 says, having received this order, he put them into the inner prison. So this is something different he has done with them. An inner prison is known for a very harsh and rude, and those who are very corrupt people or those who are very corrupt men, they put them into the inner prison. वचन 24 मध्ये असं आपल्याला कळतं की तिथे लिहिलं आहे की जशी
त्या जेलरला आज्ञा भेटली, त्यांनी त्याला आतल्या तुरुंगात म्हणजे जिथे खूप जे करप्ट किंवा जे भ्रष्ट गुन्हेगार असतात त्यांना ठेवलं जातं. And he put their feet into the stocks. आणि त्यांनी त्याचे पाय बंदखोरात टाकले. So who does that with such people? आणि कोण करता असं What was लोकांसोबत? their crime? त्यांचा गुन्हा काय होता? They have not done some extreme crime त्यांनी like a काय- murder, खूप मोठा गुन्हा नव्हता केला, जसे खून. or they are not a thief, ते चोरही नाहीयेत, but they put their feet into the socks. पण त्यांनी त्यांचे पाय खोड्यात टाकले. About the midnight, on 25th verse says, about the midnight, Paul and Silas were praying and singing hymns to the Lord, and the prisoners were listening to them. And this is also important. That what Paul was doing outside, he started doing inside, and now the prisoners were there listening to their worship and praise. 25व वचन आपल्याला असं सांगते की सुमारे मध्यरात्री पाऊल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. So remember, church, the members, first members were Lydia and her family. तर आठवा की पहिले जे सभासद होते ते लुदिया आणि तिचे घराणं And होतं. now they have come into the prison and they started doing what they are doing outside. They started praying and praising, singing hymns, and now the prisoners started listening to them. And after that, an earthquake took place. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते तुरुंगात ते आले तिथेही ते देवाची स्तुती करत होते And आणि the सगळे बंदीवान त्यांना ऐकत and the होते. foundation of the prison was shaken. Immediately, all the doors were opened, and everyone bonds was unfisted. तेव्हा एकाएकी असा मोठा भूकंप झाला की बंदी शिळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. So now look at here what that prisoner's jailer work has done. आता इथे पहा त्या जेलरनी काय केलं. What he has done? As soon as he saw that, means jailer woke up and saw the prisoner's doors were open, he drew his sword and was about to kill himself, supposing that prisoners had accepted. तेव्हा बंदीशाळेचा नायक झोपेतून जागा होऊन त्याने बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळाले असतील असे वाटून तलवार उपसून तो आपला घात करणार होता. And verse 28 it says, Paul cried out loud voice, do not harm yourself, for we are all here. We are all here means what? All the prisoners. As soon as they got released, all the prisoners gone towards Paul where he was. आणि आपण वचन 28 मध्ये पाहतो की इतक्यात पाऊल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्व इथेच आहोत. Means the best thing has happened over here. इथे सर्वात उत्कृष्ट गोष्ट घडली आहे. All the prisoners were together सगळे बंदीवान एकत्र होते and they're listening to what Paul is saying and singing and praying. आणि ते पाऊलाचं ऐकत होते की तो काय बोलतोय, तो काय गाणं गातोय, काय स्तुती Isn't करतोय. this wonderful that all the prisoners were in the prison as soon as the great earthquake took place? हे खूप सुंदर आणि आश्चर्यचकित आहे की All the जसे doors भूकंप were झाला, opened. सगळे दरवाजे उघडे झाले. What should they do? They should run त्यांनी काय करायला पाहिजे होतं, ते पळाले असते because they are prisoners. कारण ते बंदीवान आहे. Or they should run out. त्यांनी बाहेर पळू शकले असते. And the jailer thought the same, that all the prisoners were gone. आणि जो तो नायक होता त्यालाही सेम वाटलं की ते लोक सगळे पळून गेले आहेत. But as soon as they heard the prayers and praise and they got earthquake, great earthquake, they run towards Paul. आणि जसं त्यांनी पावलाची प्रार्थना, त्याची स्तुती ऐकली, जसा तो भूकंप घडला ते And they सगळे all- पावलाकडे and गेले they all were together. आणि ते सगळे एकत्र होते. How wonderful it is. किती सुंदर आहे. And then what Paul did, Paul says, oh jailer, don't kill yourself, we all are here. आणि पाऊल तो जो बंदिशाचा नायक होता त्याला बोलला, स्वतःला मारून नको घेऊ, आम्ही सगळे इथेच आहोत. See, the man is supposed to die. बघा तो स्वतःला मारून घेत होता. And suddenly he heard the voice, hey, don't harm yourself. आणि त्याला अचानक एक आवाज ऐकायला येतो की स्वतःचा अपघात करून घेऊ We नको, all are here. आम्ही इथेच आहोत. And then what the response jailer gave to the Paul? आणि त्या जेलरने त्याला काय रिस्पॉन्स केला पाऊल. Then he ran towards Paul. तो पावलाकडे पळत गेला And then he said, sirs. He said, sirs, आणि ते बोललं, बंधूंनो, खर्च you can help me? तुम्ही माझी मदत करू शकता, Can you help me? तुम्ही माझी मदत करू शकता का, How can I get saved? माझं तारण कसं होईल, मी वाचवला कसं घेऊ. See what the question he asked.
बघा त्यांनी काय प्रश्न विचारला आहे. How can I be saved? मी माझं तारण कसं शकतं, मी वाचू कसं शकतो. And then Paul gave them reply. आणि पावलाने त्यांना उत्तर दिले, Believe in the Lord Jesus and you will be saved and your household. देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही वाचवले जाल आणि तुझं घराणं देखील. Oh, now see. आणि आता पहा, The members of Philippians church. फिलिप या मंडळीचे सभासद कोण कोण झाले? Who are the members? लुदिया, prisoners, सगळे बंदीवान, jailer, तो नायक and her family. आणि त्याचे घराणे. Oh, this is the church. आणि ही आहे मंडळी. And when Paul write 13 epistles. आणि जेव्हा पॉल 13 पत्र लिहिले. And when Paul write 13 epistles, only the epistle of Philippians is different from other epistles. आणि सगळ्या 13 पत्रांमध्ये फिलिप्पी या मंडळीला जे पत्र आहे तेच आपल्याला सर्वात वेगळं दिसतं. Why it's different? का ते वेगळं आहे? Because they have seen Paul in his down phase. आणि कारण त्यांनी पावला एकदम त्याच्या खालच्या फेज मध्ये, एकदम जेल मध्ये त्याला पाहिलं आहे. And they have not left him or Silas anywhere in this difficult time. आणि त्या कठीण समयामध्ये देखील त्यांनी पाऊल आणि सिलाला सोडलं नाही. In chapter 1, पहिला अध्याय, Paul just make them know that they are so lovely and they are so generous. They have been with him from his different and very hard stages of life. पाऊल त्यांना पहिल्या अध्यायात हेच सांगतो की तुम्ही खूप प्रेमळ आहात आणि तुम्ही खूप देवाच्या वचनासाठी चांगले आहात, की तुम्ही कठीण समयात देखील आमच्या सोबत राहिला. And we have seen that. आणि आपण ते पाहिलं आहे. We have studied that. आणि आपण ते शिकलोही देखील आहे. How lovely people they are. किती प्रेमळ लोक ते लोक आहेत. And that's why the other theologians, those who have written some theses or explanation on epistle to the Philippians, they always says that Paul is having full heart to the church of Philippines. आणि जे थियोलॉजियन्स आहेत त्यांनी पाऊलाच या पत्रावर त्यांनी अभ्यास केला आहे, ते हेच सांगतात की हृदय पाऊलाचं या मंडळीकडे आहे. So whenever in other epistles we see that Paul is giving harsh verses or giving some strict guidelines to the church, in church of Philippians we always see that his heart is there for the church. आपण पाहतो की बाकीच्या सगळ्या पत्रात पाऊल त्या मंडळीला टटावत आहे की तुम्ही असं नको वागा, पण फिलिप्पी या पत्रात तो त्याचं एक हृदय आपल्याला दिसतं, एक प्रेम दिसतं त्याचं. So chapter 1 we have seen that he encouraged that our identity is in a Christ. आणि पहिल्या अध्यायात तो हे सांगतो की आपलं जे ओळख आहे ती ख्रिस्त आहे. We are saints and servant in Christ. आपण देवाचे सेवक आहोत. And in chapter 1 only he says that Christ began his good work and brought us to the cross. आणि आपण अजून हेही पाहतो की त्याने त्याचं कार्य केलं आणि आपल्याला वधस्तंभाच्या जवळ आणलं. And he says to the church in chapter 1 that we grow in love and truth together. आणि तो हेही सांगतो की आपण सगळे प्रेमात आणि सत्यात वाढले पाहिजे. In chapter 1 he says that Christ is priest in all things. आणि हे सांगतो की देव सगळ्याच गोष्टीत प्रीस्ट आहे, म्हणजे फुल आहे. And for the church he says we rejoice in the gospel. आणि आपण जे सुवार्त आहे त्याच्यात आपण आनंद करायला पाहिजे. A church should always be rejoiced in the gospel. एक मंडळीने सुवार्तेमध्ये ते नेहमी आनंदित असायला पाहिजे. And whenever a church grow together or in a difficult times, church always should be focused on the gospel. आणि कोणत्याही कठीण समयात देखील मंडळीने फक्त सुवार्तेकडे लक्ष द्यायला पाहिजे. And in the same chapter he says Christ is our life goal. आणि त्याच अध्यायामध्ये तो हेही सांगतो की ख्रिस्त हा आमचा लाईफचा एकमेव गोल आहे. And as Christ is our life goal, आणि जसं ख्रिस्त आमचा एकमेव गोल आहे, as he has done and died for our sins, आणि कारण तो आपल्या पातकांसाठी मेला, and the same way he expects from his church. आणि तसंच तो आपल्या मंडळीकडूनही ती आशा करतो. He says that you should live for others and serve for others.
तो हे बोलतो की तुम्ही आपल्या मंडळीच्या बंधूंसाठी जगावं आणि त्यांची सेवा करावी. Oh dear brothers, we have focused so much time on this word आपण या वचनांवर खूप वेळ घालवला आहे. that we have not called for others, outsiders, आपण बाहेरच्या लोकांसाठी बोलावले गेले नाही आहोत. for brethren. आपल्या बंधूंसाठी आपण बोलावले गेले आहोत. You are called for your brethren. आपण त्यांची सेवा करण्यासाठी बोलावले गेले आहोत. Christ has died for the church. ख्रिस्त त्याच्या मंडळीसाठी मरण पावला. Christ died for the church. तो त्याच्या मंडळीसाठी मरण पावला. Ephesians chapter 5 verse 25. इफिसकरास पत्र 5वा अध्याय वचन 25. He loves his church and gave his life for his church. त्याने आपल्या मंडळीसाठी आपला प्राण दिला. Christ has suffered for his church. त्याच्यासाठी आपल्या मंडळीसाठी त्याने छळ सहन केला. So if Christ has died and suffered for his church, जर ख्रिस्त त्याच्या मंडळीसाठी छळ सहन करून मरण पावला, we as a brethren stand united in his faith. आपण बंधूंनो एकामेकांसाठी विश्वासात उभे राहायला पाहिजे. As Christ has died for us, कारण तो आपल्यासाठी मरण पावलाय. we as a church united in him and stand for Christ. आणि आपण सगळी मंडळी एकामेकांसोबत एकत्र उभे राहायला पाहिजे त्याच्यासाठी And his faith. आणि त्या विश्वासासाठी. And now in chapter 2, आणि दुसऱ्या अध्यायात last Sunday's message, if you remember, मागच्या रविवारचा जर संदेश तुम्हाला आठवण असेल, the church मंडळी and Christ has died for his church and had how his humanity आणि ख्रिस्त कसा त्याच्या मंडळीसाठी मरण पावला and how his humanity आणि and humbleness, आणि त्याचा जो हंबलनेस आहे तो कसा आपल्याला दिसतो, how he has shown in chapter 2. तो कसा आपल्या दुसऱ्या अध्यायात दिसतो. So now we are in chapter 2 verse 9 to 11. आणि आपण दुसऱ्या अध्यायात वचन 9 ते 11 पर्यंत बघणार आहोत. We have seen the church, आपण चर्च कसं स्थापन झालं पाहिलं आहे, how it has started, कसं स्थापन झालं ते, the members of Philippians, तिकडचे सभासद कोण आहेत, the full love of Christ to his church, ख्रिस्ताचं प्रेम त्याच्या मंडळीसाठी, and we have seen how the teachings Paul has given to his church, आणि आपण हे पाहिलं आहे पौलाने कसं त्या मंडळीला शिकवलं आहे, why he loves them so much, का तो त्यांच्यावर एवढी प्रीती करतो, and why he always encourages church that he loves them, and the same way he expects that always see Christ when you love each other. आणि तो त्यांना हेही सांगतो की जसं मी तुमच्यावर प्रीती करतो तशी तुम्हीही एकमेकांसमवेत प्रीती करा जशी ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती Then केली. what next? तर आता पुढे काय, We have seen that Jesus humbled himself and he became servant, आपण हेही पाहिलं आहे की ख्रिस्त एक सेवकासारखं झाला and he obeyed his father. आणि त्याने त्याच्या पित्याची आज्ञा ऐकली. And he obeyed his father in so much that he died on the cross and suffered himself. आणि त्याने त्याच्या पित्याची आज्ञा पाळली की तो वधस्तंभावर तो मरण पावला. He obeyed completely to his father. त्याने पूर्णपणे त्याच्या पित्याची आज्ञा पाळली. Oh, then what? What's next? आता पुढे काय, And verse 9 to 11 shows that आणि वचन 9 ते 11 आपल्याला हे सांगतं, God lifted Jesus up to the highest place. देवाने ख्रिस्ताला एकदम उच्च स्थानी नेमले. He gave him the greatest name. त्याने त्याला सर्वात जे श्रेष्ठ नाव आहे ते दिले. Everyone will bow down before Jesus and say, Jesus Christ is Lord. सगळे त्याच्या समोर गुडघे टेकतील आणि म्हणतील प्रभू येशू ख्रिस्तच आमचा प्रभू आहे. Dear church, he is saying the same thing, that if Christ has did for his church, प्रिय मंडळी, पावली हेही सांगत आहे जर ख्रिस्ताने त्याच्या मंडळीसाठी आपला प्राण दिला आहे, then God has lifted him. तर देवाने त्याला उच्च स्थानी नेमले आहे. And when God has lifted him, he has given him greatest name, that everyone will bow down before Jesus and says, Jesus Christ is Lord. आणि त्याने त्याला एक सर्वात जे श्रेष्ठ नाव आहे ते दिले की प्रभू येशू ख्रिस्त. Shall we read verse 9? आपण वचन 9 वाचूया. Let's go over there. Philippians chapter 2 verse 9. फिलिप्पीकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन 9. Therefore God has highly exalted him and bestowed on him the name that is above every name.
यामुळे देवाने त्याला फारच उच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. Oh, when Jesus is obeyed God completely, he was not proud. He suffered. He died our sins because of this. God gave his highest place and honor. आणि आपण पाहतो की ख्रिस्ताने त्याची आज्ञा मानली पित्याची, म्हणजे असं नाही की तो खूप खुश होता, पण त्याने खूप छळ सहन केला त्याच्यासाठी, आणि म्हणून देवाने त्याला सर्वात जे श्रेष्ठ नाव आहे आणि त्याला सर्वात उच्च स्थानी ठेवले. What we can take a key truth from it. आपण याच्यातून काय घेऊ शकतो? Jesus did everything right. ख्रिस्ताने सर्व गोष्टी बरोबर केल्या. His father has given him a work. त्याच्या पित्याने त्याला एक कार्य दिलं होतं, and that work he has fulfilled in himself. आणि ते कार्य त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण केलं. And when he fulfilled his command or his work, आणि जेव्हा त्यांनी त्याचं कार्य पूर्ण केलं, God honored him and gave him above. He honored him above everyone else. देवाने त्याला फारच उच्च केले. And when we see this church, आणि जेव्हा आपण हे पाहतो, our hope should not be in our good works. आपली आशा आपल्या चांगल्या कृत्यांमध्ये नसावी. Because God has been obeyed his father. कारण ख्रिस्ताने त्याच्या पित्याची आज्ञा मानली. And when God has put his righteousness upon us, आणि जसं ख्रिस्ताने त्याचं नीतिमत्व आपल्यात दिलं आहे, because he has done good works to receive that righteousness upon him. कारण त्याने चांगले कृत्य केले आहेत की ते त्याचं नीतिमत्व आपल्याला भेटावं. Not with our good works. आपल्याच काही चांगल्या कृत्यांमुळे नव्हे. That's why a church should always put his hope on Jesus himself. आणि म्हणून मंडळींनी नेहमी आपली आशा त्याच्या ख्रिस्तावर ठेवावी. Because we cannot do the things which Christ has did. कारण आपण ते काहीच नाही करू शकत जे ख्रिस्तानी केलंय. Because of that God has exalted him. कारण त्याच्यामुळे म्हणून देवाने ख्रिस्ताला एकदम उच्च स्थानी The ठेवलं. reason why Christ came into this world, आणि ख्रिस्ताचं या जगामध्ये यायचं कारण आहे, it's only because of a man cannot accomplish the things what Christ has did. कारण मनुष्य हा सक्षम नाही आहे जे ख्रिस्तानी केले. And that's why God has lifted him up. आणि म्हणून देवाने त्याला And एकदम he उच्च केले. gave the greatest name above everyone. आणि त्याने त्याला सर्वात श्रेष्ठ नाव आहे. This means Jesus now has the greatest name and highest authority. आणि याचं हे म्हणणं आहे की ख्रिस्त हे त्याच्याकडे सर्वात जे श्रेष्ठ नाव आहे ते आहे. Oh, when we think about Jesus, Jesus is a name. आणि आपण जेव्हा येशू हे नाव पाहतो, Jesus means savior. येशू म्हणजे तारणारा. And when it comes to savior, आणि जेव्हा तारणारा या शब्दाकडे आपण येतो, that refers to Lord. तेव्हा ते प्रभू इकडे आपल्याला घेऊन जातात. And in a Septuagint time means 70 people who gather New Testament and Old Testament. आणि जेव्हा कॅनडा देशाच्या म्हणजे 70 लोकांनी न्यू आणि ओल्ड टेस्टिमेंट जे एकत्र केलं, and on that period, आणि त्या काळात when this name Jesus came out, आणि जेव्हा हे नाव येशू हे बाहेर आलं, which called savior, ज्याला आपण तारणारा असं म्हणतो, which called Lord, त्याला प्रभू असं म्हणतो, they gave this name Lord. तेव्हा त्यांनी ते नाव प्रभू असं दिलं. So Jesus is Lord. म्हणजे येशू हा प्रभू आहे. The title that shows he is the king. म्हणजे ते नाव असं सांगते की तो राजा आहे. Jesus is not only our savior, येशू फक्त आपला तारणारा नव्हे, he is Lord and king. तो आपला प्रभू आणि राजा आहे. So that when Paul says that God has given him the name which is highest, आणि जेव्हा पाऊल असं म्हणतो की त्याला सर्वात श्रेष्ठ नाव दिलं आहे, which means म्हणजे he is our Lord and king. तो आपला प्रभू आणि आपला राजा आहे. So when we say Lord and king, आणि जेव्हा आपण राजा आणि आपला प्रभू म्हणतो, he is sovereign, तो सार्वभौम आहे, he is controller, तो सगळं कंट्रोल करतो, he is guiding, तो आपल्याला चालवतो, he is taking care of his church. तो त्या मंडळीची काळजी घेतो. Oh, he is caring for his church. तो त्याच्या मंडळीची काळजी घेतो. Oh, he is our Lord. तो आपला प्रभू आहे. So
as a church, तर मंडळी या नात्याने don't need to be fearful कधीच आपण घाबरायला नाही पाहिजे. with the rulers of this world. या जगाचे जे Oh, ज्या जगात जे चालवतात, because the one who saved you, कारण ज्याने तुम्हाला तारला आहे he is the ruler of universe. तो अख्ख्या जगाचा राजा आहे. That's why God has given him the name which is above every name. म्हणून देवाने त्याला सर्वात श्रेष्ठ नाव दिलं आहे. So when we say Jesus, म्हणून आपण जेव्हा येशू म्हणतो he is Savior. तो तारणार आहे. When we say Jesus, आपण जेव्हा येशू म्हणतो he is Lord. तो प्रभू आहे. When we say Jesus, आपण जेव्हा येशू म्हणतो he is our King. तो आपला राजा आहे. So if his name is Jesus, जर त्याचं नाव येशू आहे then verse 10 says, तर वचन 10 असं म्हणतं, we'll read that, so that at the name of Jesus every knee should bow. यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे. If he is Lord, जर तो प्रभू आहे he is Savior. तो तारणार आहे. If he is Savior, तर तो तारणार आहे. he is King. तर तो राजा आहे. If he is King, जर तो राजा आहे he is Jesus. तर तो येशू आहे. So if he is Jesus, पण जर तो येशू आहे, Savior, तारणारा, a King, राजा and a Lord, आणि प्रभू, then every knee shall bow before him. तर प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जावा. This is our Lord. हा आपला प्रभू आहे. And God has lifted him. आणि देवाने त्याला उच्च केलं आहे. Why he has done that? का त्याने असं केलं आहे? It's only because he has given him life on the cross. कारण फक्त त्याने आपला प्राण वधस्तंभावर दिला आहे. And God has exalted him. आणि देवाने त्याला उंच केले आहे. Because as a human, कारण एक मनुष्य या नात्याने, as a man, as a woman, एक माणूस किंवा एका स्त्री या नात्याने we were so depraved by the first Adam. आपण आदामाद्वारे आपण एवढे भ्रष्ट आहोत. We cannot fulfill the laws of the Lord. आपण देवाची आज्ञा कधीच नाही पाळू We शकत. were short of his glory. आपण त्याच्या ग्लोरीच्या खूप शॉर्ट होतो, म्हणजे खूप कमी होतो. But God has given his son. पण देवाने त्याचा पुत्र दिला. He has fulfilled all his commands. त्याने त्याची सर्व आज्ञा पाळले. And when he fulfilled all his covenant commands, जेव्हा त्याने त्याचे संपूर्ण नियमशास्त्र पाळला, he took all his wrath upon himself. त्याने त्याचा सर्व क्रोध स्वतःवर घेतला. And he glorified himself on the cross. आणि त्याने त्याचा गौरव वधस्तंभावर केलं. And then we have seen chapter 9 to 11 what God has done with Christ. आणि मग आपण 9 ते 11 मध्ये पाहतो की देवाने प्रभू येशू ख्रिस्तासोबत काय केलं. He has given him a name called Jesus. त्याने त्याला एक श्रेष्ठ नाव दिलं, येशू. So if his name is Jesus, he is Savior, he is Lord, he is King. आणि जर त्याचं नाव येशू आहे म्हणजे तो तारणारा राजा आणि आपला प्रभू आहे. And Paul says every knee will bow to Jesus. आणि पाऊल म्हणतो की प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल. That at the name of Jesus every knee should bow and every tongue confess that Jesus is Lord. आणि असं लिहिलं आहे की जे काही येशूच्या नावापुढे गुडघा टेकला जावा आणि प्रत्येक जिभेने त्याचा गौरव करावा. Dear church, one day प्रिय मंडळी, एक दिवशी everyone will bow before Jesus. सगळे येशूच्या समोर आपला गुडघा टेकतील. In heaven the angels and saved people. स्वर्गात देवदूत आणि सगळे तारलेले लोक. On earth all the people. पृथ्वीवर सर्व लोक. Under the earth even demons and those who rejected him. पृथ्वीखाली सगळे जे लोक वाचवले गेले त्यांनी त्याचा स्वीकार नाही केला तेही. Some will bow with joy. खूप लोक आनंदाने आपला गुडघा टेकतील त्याच्या समोर. Others will bow in fear. खूप लोक घाबरून आपला गुडघा But टेकतील. everyone will bow. पण सगळे आपला गुडघा टेकतील हे मात्र नक्की आहे. Many of these things आणि यातल्या खूप साऱ्या गोष्टी we are seeing in the book of Revelation in our Bible studies. आपण यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या प्रगटीकरणाच्या बायबल स्टडी मध्ये पाहत आहोत. Dear church, प्रिय मंडळी, take courage. धैर्य घ्या. No one can accept Jesus' authority. कोणी पण देवाचे जे ख्रिस्ताची जे ऑथॉरिटी आहे ते नाही एक्सपेक्ट. Every person will one day say Jesus is Lord. प्रत्येक
मनुष्य एक दिवशी म्हणेल की ख्रिस्त हा प्रभू आहे. Because Paul says in verse 10 that God has lifted him and given him the name above all names. कारण पाऊल म्हणतो की देवाने त्याला उंच केले आहे आणि सर्वात श्रेष्ठ नाव त्याला His दिले. name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. And as we gather in His name, आणि आपण त्याच्या नावामध्ये जेव्हा एकत्र येतो, dear church, take courage. प्रिय मंडळी, धैर्य घ्या. He is our Lord. तो आपला प्रभू He आहे, is our King. तो आपला राजा आहे. No need to be afraid. आपल्याला कोणासोबत घाबरायची गरज नाही, Oh, because He is our King. कारण तो आपला राजा आहे. And Paul says every knee will bow, आणि पाऊल म्हणतो की प्रत्येक गुडघा टेकला every जाईल, tongue confess. प्रत्येक जीभ त्याची गौरवासाठी प्रत्येक जीवन येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. And now as we gather for worship on Sundays, आणि जसं आपण प्रभुवारी सगळं देवाची स्तुती करण्यासाठी एकत्र येतो, as I always say, we come here not for ourselves. मी जेव्हा नेहमी म्हणतो आपण आपल्यासाठी येत नाहीये ते, Or we come here to bow before Him, आपण ख्रिस्तासमोर to worship गुडघा Him, टेकण्यासाठी येतो, to worship Him, त्याची स्तुती करण्यासाठी, to give Him glory. त्याला आपण ग्लोरी करण्यासाठी येतो. We come here sing songs for Him. आपण जेव्हा इथे येऊन गाणे गातो आपण त्याच्यासाठी गातो. We come here to pray for Him. आपण इथे येऊन प्रार्थना करतो आपण त्याच्यासाठी करतो. We read the scripture for Him and His glory. आपण जेव्हा शास्त्रभाग वाचतो आपण त्याच्यासाठी वाचतो. When we hear the message, we glorify Him, not ourselves. आपण जेव्हा संदेश ऐकतो आपण त्याचा गौरव करतो, आपलं नाही. We never ever come to church and say, oh, today we are going to study the scripture. Let me give you some blessings. आपण कधीच आपल्या मंडळीमध्ये असं नाही बोलत की आपण संदेश ऐकतो, मी तुम्हाला आता आशीर्वाद देतो. God is giving you car. देव तुम्हाला एक गाडी देणार आहे. Oh, God is giving you house. देव तुम्हाला घर देणार आहे. Oh, God is giving you money. देव तुम्हाला पैसा देईल. Oh, no. असं कधीच नाही बोलत We are आपण. coming. We come here आपण इथे येतो to study the scripture शास्त्र शिकायसाठी, and how God has glorified His Son through Him. आणि आपण हे पाहतो की देवाने कसं त्याच्या पुत्राचा गौरव केलं. So we come here to take or learn this truth from the scripture. आणि आपण हे जे सत्यवचन आहे ते शिकायला आपण इथे एकत्र येतो. So all the glory, तर सर्व गौरव, all the honor सगळं ऑनर belong to the Father. त्या पित्याला असतं. So this verse says, verse 10 and 11, तर वचन 10 आणि 11 असं म्हणतं. I'll read it again. परत एकदा वाचतो. So that the name of Jesus every knee should bow, and heaven, on the earth, under the earth, and every tongue confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father. यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. When we go ahead, church, जेव्हा आपण पुढे जाऊ, be humble like Jesus. येशू ख्रिस्तासारखं तुम्ही खूप अधीन व्हा, नम्र व्हा. Be humble like Jesus. त्यासारखं नम्र व्हा. Chapter 2 and दुसरा अध्याय verse 5 to 9. वचन 5 ते 9. We have seen that Jesus went low before God, आपण हे पाहतो की obeyed His Father's will. ख्रिस्ताने त्याच्या पित्याची आज्ञा मानली. And when Jesus was on earth, आणि जेव्हा ही येशू ख्रिस्ता पृथ्वीवर होता, He always says this. तो नेहमी एकच गोष्ट म्हणत I होता, came here मी ते आलो to fulfill my Father's will. माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करायसाठी आलो. And what cost Him that? आणि त्याला त्यासाठी काय करावं लागलं? He went towards cross. त्याला वधस्तंभावरचं मरण घ्यावं लागलं. And we have seen how terrible the death was. आणि आपण पाहिलं आहे ते मरण किती क्रूर होतं. Isaiah 53. यशाया 53 मध्ये If सांगितलं. you read that, जर तुम्ही वाचलं you'll come to know how cruel it was. तुम्हाला कळेल ते किती क्रूर होतं. What cost him to obey his father? त्याला त्याची पित्याची आज्ञा मानण्यासाठी त्याला काय करावे लागलं? He went towards cross. त्याला वधस्तंभावर जावं He लागलं. took all the wrath. त्याने सगळा आपल्या पित्याचा क्रोध स्वतःवर घेतला. And when Jesus went low before the Lord, आणि जेव्हा ख्रिस्त त्याच्या पित्याच्या अधीन झाला, God lifted him high. त्याने त्याला सर्वात उच्च केलं. Dear church, प्रिय मंडळी, always look up to the cross for humbleness.
नेहमी नम्र व्हायसाठी वधस्तंभाकडे पहा. Look at that act. त्या कृत्याकडे पहा ख्रिस्ताच्या. When as a church we come together, जेव्हा आपण मंडळीय नात्याने एकत्र येतो, always check yourself. Are you humble? नेहमी स्वतःची पारख करा की आपण नम्र आहोत का. If we are humble, जर आपण नम्र आहोत, check yourself. What kind of humbleness we have? आपलं स्वतःची पारख करा कोणत्या प्रकारचे नम्र आहोत आपण. So if you want to see your brother and see, oh, he is humble. जर तुम्ही आपल्या बंधूंकडे पाहून म्हणतात हो हा नम्र आहे, What act he is doing? तो काय कृत्य करत आहे. Oh, he is keeping his Bible to the chest. तो त्याचं आपलं पवित्र शास्त्र आपल्या हृदयाच्या जवळ असं ठेवून चालत He आहे. is walking very slowly. तो एकदम हळू चालत आहे. If somebody will call him, hey, listen, तो जर कोण त्याला म्हटलं की हे ऐक, he will revert back to him and say, yes, brother, तो- can you speak to me? तो Are you speaking with me? मागे फिरून असं म्हणेल हो भावा तू मला बोलवत होतास का. Is it an act of humbleness? हे नम्रतेचं कृत्य आहे का, Or is it just acting? का हे नुसतं कृत्य आहे. We need to just check ourselves. आपल्याला आपल्या स्वतःची पारख करायला हवी. What kind of humbleness God really wants? कोणत्या प्रकारची नम्रता देव आपल्याकडून अपेक्षित For करत आहे. the act of humbleness, you don't need to see other brothers and sisters what they are doing. कारण नम्रतेचं कृत्य करण्यासाठी एकामेकांकडे बघण्याची गरज नाही. We don't need anyone to look at anyone and say that, oh, we wanted to be like you and act like a humbleness as you are humble. आपल्याला कोणाकडेही बघायची गरज नाही की तो कसा नम्र आहे तसा मी नम्र We राहणार. have a greater picture in our scripture. कारण आपल्याकडे खूप चांगलं चित्रीकरण आहे पवित्र शास्त्रात. And that picture आणि ते चित्र असं आहे and that character, आणि तो जो कॅरेक्टर आहे तो it's a Jesus. तो आपला येशू आहे. So we need to be like a Jesus. म्हणून आपल्याला येशू ख्रिस्तासारखं राहायचं आहे. When we look at him आपण जेव्हा त्याच्याकडे पाहतो and we look at our brothers, आणि आपल्या बंधूंकडे पाहतो we need to think about it आणि आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे and do the things as Christ has done for his आणि Father. आपल्याला अशी कृत्य करायला पाहिजे जे येशू ख्रिस्ताने त्याच्या पित्यासाठी केली. Second thing, दुसरी गोष्ट, rejoice. आनंद करा. Church, rejoice. मंडळी आनंद करा. Why you need to rejoice? Because Jesus is King. आपल्याला का आनंद करायला पाहिजे, कारण येशू ख्रिस्त आपला राजा आहे. Because he is our King. कारण तो आपला राजा आहे. Don't be afraid. घाबरू नका. Our Savior is not weak. आपला तारणारा कोणी वीक नाही आहे. In today's world, आजच्या जगात when people come together and see Christianity, जेव्हा सगळे जे लोक येऊन ख्रिस्ती या विश्वासाकडे पाहतात, they always say that Christianity is very peaceful religion. ते एकदम आपल्याकडे पाहून असं म्हणतात की ते एकदम शांतिप्रिय लोक आहेत. Oh, very peaceful people. एकदम शांतीने भरलेले लोक. Yes, we are peaceful people. हो, आम्ही शांतीने भरलेले आहोत. Because Bible says so. कारण आमचं पवित्र शास्त्र असं सांगतं. But that doesn't mean when Christ is going to come, पण ते असं नाहीये की जेव्हा ख्रिस्त येईल he will be peaceful. तो एकदम शांतीने भरलेला असेल. He will be peaceful to his church. तो शांतीने त्याच्या फक्त मंडळी सोबत असेल. But he will be just. पण तो एकदम न्यायी पण असेल. And when he is just, पण तेव्हा तो न्यायी आहे. in our youth Bible study, I said this. आमच्या युथच्या बायबल स्टडी मध्ये मी असं म्हटलं, I said that people like to do sinful things secretly. लोकांना पातक एकांतात करायला आवडतं. This is very wonderful thing which I am going to share with you. ही खूप अद्भुत गोष्ट आहे मी जे तुमच्यासोबत सांगणार आहे. See, pornography. Pornography, if you see that, do you believe that people see pornography openly? तुम्हाला असं वाटतं Do you का? believe that pornography, oh, I wanted to open my mobile and see pornography, people are standing or sitting beside me, I'm looking at pornography. ते तुम्हाला असं वाटतं की ते कृत्य लोक सर्वांसमोर करायला त्यांना आवडतं की माझ्या बाजूला खूप लोक आहेत आणि मी ते करतो. तुम्हाला तसं वाटतं का? No. Madam? The sin, ते पातक watch it very secretly. एकदम एकांतात त्याला करायला आवडतं. A sinful man, a woman, पातकी पुरुष आणि स्त्री, she always thinks or he always thinks, ते नेहमी विचार करतात, oh, I need to be very secret. मी
मी एकदम ते एकांतात करायला I पाहिजे. need to go to an inside room मी कोणत्या तरी एका खोलीत जायला in a पाहिजे, dark place. एक अंधाराच्या जागेत. Nobody should see me. कोणीच मला पाहिलं नाही पाहिजे I watch it. आणि मी ते पाहणार. Do you believe that a people who is a thief, he wanted to do or steal something openly? Oh, otherwise I wanted to take your pocket. तुम्हाला असं वाटतं का की जो चोर आहे तो एकदम खुलेपणाने त्याला चोरी करायला आवडते? I'll go and just take his mobile. मी एकाचा जाऊन असा मोबाईल असा घेऊन How जातो. he'll do it? Very secretly. तो कसा करणार? एकदम All the शांतपणे. sins which men or human wanted to do, it's very secretly. जे पण पातक पुरुष आणि स्त्रीला करायचं असतं ते एकदम ते एकांतात करतात. Nobody should see that. कोणीच त्यांना बघायला नाही पाहिजे. Nobody असं should त्यांना watch. पाहिजे. कोणीच त्यांना बघायला नाही पाहिजे. But when you see his kingdom going to come, पण जेव्हा तुम्ही पाहतात की त्याचं राज्य जेव्हा येणार ख्रिस्ताचं, in the book of Revelation, प्रगटीकरणात आपण असं पाहतो when he'll be coming back, जेव्हा तो परत येणार, remember, लक्षात ठेवा this is a very unique thing which the scripture openly says, that his eyes are full of fire. एक खूप आश्चर्यचकित गोष्ट आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं की त्याच्या डोळ्यात अग्नी आहे. See how different it is. हे पहा हे किती वेगळं आहे. Everything you wanted to do in a darkness, सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम एकांतात करायला आवडतात. and the king is going to come, आणि तो राजा येणार आहे who is having fire in his eyes. त्याच्या डोळ्यात आग आहे. He will openly see everything, तो खुलेपणाने सगळं पाहू शकतो and he will burn out. आणि तो त्यांना न्याय करेल त्यांचा. You know what, church? तुम्हाला माहिती आहे का मंडळी, You don't need to afraid. तुम्हाला घाबरायची गरज नाही. But पण when we say Jesus is our king, जेव्हा आपण म्हणतो की येशू हा आमचा राजा आहे, we will rejoice आपण आनंद करू because our king is coming. कारण आपला राजा येणार आहे. But who are afraid people? पण कोण घाबरले आहेत? The one who are doing all secret things, जे एकदम पातक एकांतात करत आहेत, those who are not saved, जे तारलेले नाही आहेत, they are going far away from scripture, जे खरं वचनापासून खूप लांब they चालले wanted आहेत, to hide themselves, त्यांना स्वतःला एकदम लपवायचं आहे, they need to get afraid. त्यांना घाबरायची गरज आहे. Jesus is our king, येशू आपला राजा आहे and church need to be rejoiced. आणि मंडळीने आनंद करायला पाहिजे. Third thing, तिसरी गोष्ट, confess his name boldly. त्याचं नाव खूप धैर्याने घ्या. धैर्याने घ्या. त्याचं नाव, त्याचं नाव. You just take his name boldly. त्याचं नाव खूप तुम्ही धैर्याने घ्या. No सगळीकडे need to afraid. घाबरायची काहीच गरज नाही. Church, I just wanted to encourage you. मंडळी, मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे. In coming days, many things are happening around us. येत्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि घडणार आहेत. If our Indian politics, if you will take it in a very conscious and very caring way, जर आपलं भारताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसतं की many things are going against Christian faith. खूप साऱ्या गोष्टी आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या विरुद्ध चालल्या आहेत. But I'll tell you, we need to be very focused. पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला एकदम फोकस्ड असलं पाहिजे. Just see how it started, the Church of Philippines. पहा की कसं फिलिप्पीची मंडळी याची स्थापना झाली. Paul is very bold. पौल खूप धैर्यवान आहे. And when we see his life आपण जेव्हा त्याचं आयुष्य पाहतो, and the formation of the church, या मंडळीचे स्थापन पाहतो, he never afraid about what he's going to face. तो कधीच घाबरला नाही की तो कशाच्या सामोरे जाणार आहे. They just grab him, त्याला सुचलतात, put it into the prison. तुरुंगात टाकतात. He's not afraid at all. तो घाबरला नाही. What will happen? काय होणार? What I was doing outside, I'll do it inside. जे मी बाहेर करतो तेच मी त्या आत करणार. Those who are his children, they are not afraid. जे कोणी त्याची मुलं आहेत ते कधीच घाबरत नाही. Because he knows who is king. कारण त्याला माहित, त्या मुलांना माहित आहे की त्याचा राजा कोण आहे, Who is ruler. कोण आपला सर्वांना रूल करतो. And that's why when Paul writes to the Philippians, म्हणून पौल जेव्हा फिलिप्पी मंडळीला पत्र लिहितो, he says this thing, तो हे सांगतो and the church can understand what he's trying to say. आणि मंडळीला हे कळतं की तो नक्की काय बोलू इच्छितो. Many a time, a local church today, खूप
आजच्या मंडळींना they don't get it त्यांना समजत नाही, because they don't know the history. कारण त्यांना जे हिस्ट्री आहे ते So माहिती if you नाही. want to know the exact meaning what Paul is writing to the Philippians, जर तुम्हाला फिलिप्पीला पावले नक्की काय लिहिले हे जर समजायचं आहे, so we should know how it has been founded. तर तुम्हाला हेही कळायला पाहिजे की याची स्थापना कशी झाली. So we need to be very bold about आपल्याला एकदम धैर्यवान who असायला we पाहिजे. believe, कोणावर आपण विश्वास who is ठेवतो, he, कोण आहे तो, because he is our king. कारण तो आपला राजा आहे. And whoever will be our country president, our PM, or any cabinet, we know that we are the citizens, we need to pray for them. आणि जे कोणी आपले भारताचे पंतप्रधान वगैरे जे असते, आपल्याला त्यांची काळजी घेण्यासाठी प्रार्थना करायला We पाहिजे. ask his grace upon them आपण त्याची कृपा त्यांच्यासाठी to मागायला rule the पाहिजे, country. त्यांना कंट्रीवर रूल But करायसाठी. always remember Jesus is our king. पण नेहमी हे लक्षात ठेवा की येशूच आपला राजा आहे. And when we say Jesus is our king, he's our savior, he's our Lord. आणि आपण जेव्हा बोलतो की तो आमचा राजा आहे, तोच आमचा प्रभू आहे आणि आमचा So तारणार आहे, don't be afraid. म्हणून घाबरायची गरज नाही. If you are in the office and somebody says you are you Christian? No, in a crowd, are you Christian? Yes, brother. जर तुम्ही तुमच्या कामात किंवा कुठल्या अशा जागेत आहात आणि कोण तुम्हाला विचारलं तुम्ही ख्रिस्ती आहात का, तर घाबरून असं बोलू का, हो असं. Day before yesterday, I was in passport office. परवा मी एक पासपोर्ट ऑफिस मध्ये होतो. So Advai's passport was there, and Advai was with me. माझा पासपोर्ट होता आणि मी तिकडे So होतो. there was an interview going on, Advai's interview, and I was standing. माझा इंटरव्ह्यू चालू होता आणि पप्पा तिथे उभे होते, A passport interview. पासपोर्टचा इंटरव्ह्यू. And I saw a lady who is taking another interviews. She was officer, passport officer. आणि मी एका स्त्रीला पाहिलं जी एक इंटरव्ह्यू घेत होती, ती पासपोर्ट ऑफिस मध्ये काम करत So होती. Advai was giving his interview. मी माझी इंटरव्ह्यू घेत होतो I was looking at that auntie, आणि मी त्या आंटीकडे पाहिलं and I came to know I saw her somewhere. आणि मला असं वाटलं की मी त्यांना कुठेतरी पाहिलं आहे. So I directly asked her, "Are you a Christian?" आणि मी घाबरलो आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही ख्रिस्ती आहात का, And she said, "Yes." आणि त्या म्हणाल्या हो, "Oh, I saw you somewhere." आणि म्हणाला मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. And she asked me, "Who are you?" आणि तिने मला विचारलं तुम्ही कोण आहात. "I'm a pastor. I'm a pastor of a church." मी बोललो मी एक मंडळीचा पाळक आहे. So which church you belongs to? So our talk is going Christianity on Christianity. Which church you belongs to? And everyone is around us. आणि आमच्या बाजूला खूप लोक होती, तरी And she was very bold. पण ती धैर्यवान होती आणि आम्ही And she was saying, "I go to Malad, I go to Goregaon. Which church you have saw me? I really don't know, but I see your face also very familiar to me." ती बोलते मी खूप साऱ्या मंडळीमध्ये गेली आहे, मला नक्की तुमचं नाव नाही आठवत, तर मीही तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. I told her I preached Goregaon and Malad too once. मी तिला सांगितलं की मी मलाड आणि गोरेगाव मध्येही शिकवलं आहे. So she said that yes, maybe I have seen over there. आणि ती म्हणाली कदाचित मी तुम्हाला So that पाहिलं. boldness is there. ते धैर्यशील आहे. So many of our Christian people today, खूप सारे ख्रिस्ती लोक they are not bold. ते धैर्यवान They नाही, don't pronounce themselves as a Christian. ते स्वतःला ख्रिस्ती असं म्हणत They, नाही. they can be mingled with everywhere. ते कोणासोबतही जाऊ शकतात, आनंद करू If शकतात. my friend or my XYZ colleague is a non-believer and I wanted to be with them in any place, no, you need to take a stand. माझा अविश्वासणारा मित्र आहे आणि मी त्याच्यासोबतही आनंद करू शकतो असं नाहीये. तुम्हाला तुमचं एक स्टँड घ्यावं लागेल. Tell others Jesus is Lord. त्यांना सांगा की ख्रिस्त हा प्रभू आहे, Jesus is my Lord. तो माझा प्रभू आहे. Oh, you no need to get afraid. मला घाबरायची गरज नाही. If you are afraid, तुम्ही जर घाबरताय, oh, then check about your salvation. स्वतःची तारणाविषयी पारख करा. Oh, you need to think about it. तुम्हाला त्याचा विचार करायला पाहिजे. Because who has saved you? कारण ज्याने तुम्हाला तारलं आहे, He saved you from fire. त्याने तुम्हाला आगीपासून वाचवलं आहे. He took all the fire from his father त्याने त्याच्या पित्याचा सर्व जो राग आहे तो स्वतःवर घेतला and gave you his life. आणि त्याचे जे आयुष्य आहे ते त्याने तुम्हाला दिलं. So be proud that your king is conqueror. म्हणून तुम्ही खूप प्राऊड असायला पाहिजे की तुमचा जो राजा आहे तो खूप Vijay. विजयी आहे. He is a conqueror. तो विजयी राजा आहे. So we need to be very proud about our king. आपण खूप प्राऊड असायला पाहिजे If आपल्या you are not राजासाठी. proud about your king, जर तुम्ही प्राऊड नाही आहात, what kind of people we are worshipping our king? तर जर तुम्ही आपल्या राजाविषयी अभिमानी नाही आहात तर तुम्हाला विचार करायला पाहिजे की तुम्ही कशी लोक आहात. The fourth thing, चौथी गोष्ट,
Let your life shine for God. तुमचं जीवन येशूसाठी शाईन होऊ दे. Worship Him, त्याला वर्शिप करा, serve for others, बंधूंची सेवा करा and share Jesus. आणि येशू ख्रिस्त प्रभू आहे This हे is सांगा. this is our call. याच्यासाठी आपण बोलावले And गेले when आहोत. Paul says this thing in the scripture, आणि म्हणून पाऊल जेव्हा या पत्रात सांगतो, he lived himself. तो तसा जगला. Look at his life. त्याच्या आयुष्याकडे पहा. See how it started the church in Philippines. त्याने कसं फिलिपिया मंडळीचे स्थापन See केलं, his journey. त्याचं अख्खं आयुष्य पहा. When he go to any new place, तो जेव्हाही कोणत्याही नवीन जागेकडे जातो, he is always focused. तो नेहमी फोकस्ड आहे. त्याला काय How can I करायचं, share my Lord's love to the people? तो नेहमी हेच विचार करतो की माझ्या ख्रिस्ताची जी प्रीती आहे ते मी लोकांसोबत कशी शेअर करू शकतो. Hey brother, today is Shabbat. Where are people are gathering together today? तो हेच विचार करतो की आज सबाताचा दिवस आहे, सगळे लोक कुठे जमले So आहेत. his focus is always been there. त्याचा तोच एकच ध्येय आहे. And women are together. आणि He will सगळे go ध्येय and एकत्र आहेत. talk to them about God, तो त्यांच्यासोबत जाऊन ख्रिस्ताविषयी बोललो His करतो, love. त्याची प्रीती, Oh, how He is a King. तो कसा राजा आहे, How He is a Savior. तो कसा आपला तारणारा आहे. And the God will do rest of His work. आणि देव त्याचं जे कार्य आहे तो त्याचं कार्य करेल. He will encourage hearts तो त्यांचे मन प्रफुल्लित करेल. as He encouraged heart of Lydia. त्यांनी जसं लुदियाचं हृदय प्रफुल्लित केलं. Isn't wonderful, brothers? सुंदर गोष्ट What नाही is का? our work? आपलं काय काम आहे? Our work is only share, आपलं फक्त एकच काम आहे की आपण boldly share His word. धैर्याने त्याचं वचन सांगायला No पाहिजे. need to afraid. आपल्याला घाबरायची गरज नाही. What will happen extremely? जास्तीत जास्त काय होणार? What will happen? Oh, jail. जास्तीत जास्त तुरुंगवास. Oh, in a prison. तुरुंगात आपण कुठेतरी असू. What we are doing outside, जे आपण बाहेर करत होतो we'll go and do it inside. आपण ते आत जाऊन करू. No need to afraid, brothers. घाबरायची गरज नाही म्हणतो Because तो. our Lord is a King. कारण आपला प्रभू हा राजा आहे. He is going to come back, तो परत येणार आहे and His eyes will be full of fire. आणि त्याच्या डोळ्यात अग्नी असेल. Who will be rejoiced? कोण आनंदी असेल तेव्हा? Church. मंडळी, Those who are faithfully living the life for the glory of God. जे विश्वासाने त्याच्या गौरवासाठी आपलं आयुष्य जगत आहे. Every knee shall bow. प्रत्येक गुडघा टेकला जावा. Every tongue will confess. प्रत्येक जीवानी सांगा He is Lord. तो प्रभू आहे. In heaven, स्वर्गात, on earth, पृथ्वीवर, under the earth. पृथ्वी खाली. Some will rejoice with joy and happiness. खूप लोक आनंदी असतील जेव्हा तो येईल. They will confess He is Lord. त्याच्या जिभेने ते सांगतील की हा तोच आमचा प्रभू आहे. Some will be fearful, आणि खूप लोक घाबरले असतील, but they will confess पण तरीही ते कबूल that करतील Jesus is our Lord. की प्रभू हा ख्रिस्त आमचा प्रभू आहे. So as a church, मंडळी या नात्याने we need to think about it. Who is the King? आपण हा विचार करायला पाहिजे, कोण आमचा राजा आहे, Who we worship? कोणाची आम्ही उपासना करतो. Because as an obedient person, as a child, as a elder son of his father, कारण आपल्या पित्याच्या एका आज्ञाधारी मुलाप्रमाणे he is obeyed every command. त्याने सगळे आज्ञा पाळले. He fulfilled all his law त्याने सगळी जी आज्ञा होती ती पूर्ण केली and brought his church. आणि आपली मंडळी त्याच्याकडे आणली. So as a church, मंडळी या नात्याने we need to focus Jesus. आपल्याला ख्रिस्ताकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे. So let our life shine for the Lord. म्हणून आपलं जीवन ख्रिस्तासाठी आपण जगायला पाहिजे. Worship Him त्याच्यावर उपासना करायला as पाहिजे. Christ served His church, कारण जसा ख्रिस्ताने त्याच्या मंडळीवर प्रीती केली, as He served His church, त्याने त्याच्या मंडळीची सेवा केली, and the same way we need to serve others. आपण तसंच एकामेकांची बंधूंची सेवा करायला पाहिजे. Share boldly Jesus to others. ख्रिस्ताचं आपण एकदम धैर्याने वचन सांगायला पाहिजे. Proud of your King. आपल्या जो आपला राजा आहे त्याच्याविषयी आपण प्रौढी मिरवायला पाहिजे. Don't be afraid. घाबरायची आपल्याला काहीच गरज Our नाही. Savior is not weak. आपला तारणारा एकदम वीक नाही आहे. He rules over everything. तो सर्वांवर रूल करतो. May the Lord bless you and give you strength to glorify Him alone. देव तुमच्यावर सहाय्य करो आणि त्याचं जे गौरव आहे ते करायसाठी तुमची मदत करो. Let us pray. प्रार्थना करूया. Dear Lord, we really wanted to thank you for this wonderful time.
We thank you that the one who humbled himself is now lifted upon all. The cross is not an end, it was the way to glory. Lord, help us to lift our voice and rejoice and joyfully confess that Jesus Christ is Lord, to the glory of God and Father. We thank you for this wonderful time and fellowship to listen your word. Thank you for speaking to us the bold truth that He is our King. He is our Lord. He is our Savior. We just wanted to thank you and praise you for what your Son has did on the cross. He brought His church for your glory. Thank you once again for speaking to us this truth. In Jesus' precious name we humbly pray. Amen. Kaya no, di ba pala